हॅलो फ्रेंड्स, वेलकम ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये. आज आहे शनिवार आणि आज आमच्या विद्यार्थ्यांची मी ज्ञानवंत गुणवंत यशवंत ही सामान्य ज्ञानावर आधारित चाचणी परीक्षा. दररोज 5 प्रश्नांचं श्रुतलेखन आम्ही वर्गामध्ये घेतो व प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या शनिवारी या प्रश्नांवर आधारित 30 गुणांची चाचणी परीक्षा विद्यार्थ्यांची घेतली जाते. यामुळे विद्यार्थ्यांचे सामान्य ज्ञान सुधारण्यास मदत होते, तसेच त्यांना स्पर्धा परीक्षांची सवय सुद्धा लागते. ही चाचणी परीक्षा झाल्यानंतर नेहमीप्रमाणे प्रत्येक शनिवारी इंग्रजी डिक्टेशन टेस्ट असते, ती घेण्यात आली. आजच्या या उपक्रमास शाळा व्यवस्थापन समितीतील सदस्यांनी आवर्जून भेट दिली, उपक्रमाची माहिती करून घेतली व उपक्रमाचे कौतुक सुद्धा केले. त्यानंतर आजच्या डिक्टेशन टेस्टमध्ये नंबर मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे फोटो काढण्यात आले. भाषण स्पर्धेमध्ये जे सहभागी झाले होते त्यांनाही बक्षिसे देण्यात आली व आनंददायी शनिवार उपक्रमाअंतर्गत आज आमची आहे भेळ पार्टी. कारणही तसंच आहे, कारण प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आमच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता व प्रत्येकाला काही ना काही बक्षीस मिळाले होते. त्यामुळे पार्टी तर होणारच. सर्व विद्यार्थ्यांनी मिळून भेळीची तयारी करायला सुरुवात केलेली आहे. प्रत्येकाला कामं वाटून दिलेली आहेत. आम्हाला कांदा चिरायचा आहे, आम्हाला काम करायचंय असं म्हणून भांडून बाहेर येऊन तयारीला लागल्यात पहा. आणि कांदे कापायला सुरुवात झाली तर कशा रडतायत पहा सगळेजणी. या इथे कांद्यांची सालं काढून ठेवलेत आणि रडू अनावर झाले सगळ्यांना. त्यानंतर दुसऱ्या गटाचं इथं कोथिंबीर कट करण्याचं काम चाललेलं आहे. अगोदर कोथिंबीर छान निवडून घेतली आहे व आता ती कापण्याचं काम या गटातल्या मुली करत आहेत. आमच्या वर्गात जवळजवळ 135 मुली आहेत. त्यामुळं काम वाटून द्यावे लागतात, नाहीतर मग मलाच काम करायचं यावरून सुद्धा भांडणं होतात. प्रत्येकाला आपापलं काम वाटून दिलेलं आहे. आता कांदे कट करायला सुरुवात केलेली आहे. काहींनी कांद्याचं साल काढून दिले बघाशी. आता ते साल काढलेले कांदे यांनी कापायला सुरुवात केलेली आहे. पण थोड्या वेळात त्यांची अवस्था तशीच झाली आहे. मागे दुसरी टीम उभी आहे. त्यांचं थोडं काम झालं की लगेच पुढचे तयार आहेत. आता पुढच्या टीमने टोमॅटो कट करायला घेतले आहे. तोपर्यंत मुलांच्या कामांना सुरुवात झालेली आहे. पिण्यासाठी पाणी भरून ठेवले जारमध्ये. भेळ एकत्र कालवण्यासाठी पातेलं स्वच्छ धुवून घेऊन आलेत. पातेलं कुंड करून त्यामध्ये मुरमुरे व फरसाण एकत्र करायला सुरुवात केलेली आहे. सगळी कामं मुलांनी केलेत बरं का. आम्ही फक्त मार्गदर्शन केलेलं आहे. आपणही जेव्हा लहान होतो त्यावेळी शाळेमध्ये असा सामुदायिक जीवनाचा कार्यक्रम आपण करायचो आणि त्या आपल्या आठवणी अजूनही तशाच आहेत. आपल्या विद्यार्थ्यांनाही त्याप्रमाणे आनंद मिळावा म्हणून हा छोटासा प्रयत्न. मुरमुरे व फरसाण एकत्र कालवल्यानंतर आता त्यावरून मस्त कोथिंबीर कांदा टाकण्यात आलाय. व अशा पद्धतीनं प्लेट सजवून तयार आहे. सर्व तयारी मुलांनी केली. आम्ही फक्त मार्गदर्शकाच्या भूमिकेत आहोत. भेळीमध्ये आता टोमॅटो आणि कांदा कोथिंबीर एकत्र केलेली
पुन्हा एकदा सर्व भेळ एकत्र कालवून घेतलेली आहे. आता सर्व मुलांना रांगेमध्ये उभं करून प्रत्येकाला भेळ वाटपाचं काम चालू आहे. सर्वांना प्लेट आणायला सांगितल्या होत्या, पण काही जण विसरले. मग काय, वहीचे कागद. अशा पद्धतीने सर्व मुलांना भेळीचे वाटप करण्यात आले व आजचा आनंददायी शनिवार भेळ पार्टी करून साजरा करण्यात आला. सर्व मुलांनी स्वतः भेळ तयार केली व स्वतः सर्व कामे केली व अशा पद्धतीने भेळीचा आनंद घेतला. खाऊन झाल्यानंतर वर्ग झाडून घेतले व पुन्हा एकदा साफसफाई केली. तुम्हाला आमचा आजचा उपक्रम कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा व तुम्ही सुद्धा शाळेमध्ये असताना अशा सामुदायिक जीवनाचा आनंद घेतला असल्यास नक्की सांगा. धन्यवाद.